हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जरा जिवंतीची पूजा ही पूजा श्रावणाच्या दर शुक्रवारी केली जाते। तर ही जिवंतीची पूजा कशी करावी, कोणी करावी आणि ही पूजा कोणासाठी करावी या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर श्रावणाची सुरुवात ही 25 जुलैपासनं होत आहे व त्या दिवशी वार आहे शुक्रवार, म्हणजे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवार आहे व श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतीची पूजा केली जाते। तर यावर्षी 5 शुक्रवार आले आहेत। तर बघा, ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायची असते। मुलांना सुख, समृद्धी, दीर्घायुष्य व निरोगी आयुष्यासाठी ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावी। मुलं अगदी लहान असो किंवा मोठी असो, त्या प्रत्येकासाठी ही पूजा करायची आहे। जरा जिवंतिका ही लहान बाळाची देवी आहे। तर जे ही पूजा आधीपासून करत आहे त्यांना तर हे माहितीच असेल, परंतु जे नाही करत आणि त्यांना जर ही पूजा करायची असेल तर ही पूजा त्यांनी नक्की करावी। कारण कोणतीही पूजा किंवा सेवा केल्याने काही वाईट होत नाही, तर चांगलेच होते। त्यामुळे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी ही पूजा कोणीही करू शकतं। तर आता ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी केली तरी चालेल। ज्या दिव्यांनी आपण जरा जिवंतिकेची पूजा करतो त्याच दिव्यांनी आपल्या मुलांचे औक्षण करायचे आहे। म्हणजे ज्या दिव्यांनी आपण जरा जिवंतिकेची आरती करतो त्याच दिव्याचे ताट घेऊन त्यानेच आपल्याला आपल्या लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे औक्षण करायचे आहे। तर ही पूजा कशी करावी, तर आपण जे नाग नरसोबाचा फोटो आणत असतो त्यातच ही जरा जिवंतिकेचा देखील फोटो आहे, त्यावर आपण ही पूजा करू शकतो। त्या फोटोला तुम्ही जर भिंतीवर लावला तरी चालेल किंवा पूजेच्या वेळी ठेवला तरी चालेल। पाटावर वस्त्र अंथरून त्यावर हा फोटो उभा ठेवावा, त्याच्यासमोर दिवा लावावा व प्रथम गणेश पूजन करावे। गणपतीला पानांवर ठेवून हळदी कुंकू, अक्षदा वाहावे, फुलं वाहावी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। जरा जिवंतिकेच्या फोटोला पण हळदी कुंकू, अक्षदा व फुलं अर्पण करावी। आता ही सर्व सेवा करताना आपल्याला देवीचे स्मरण करायचे आहे, त्यांना वस्त्रमाळ अर्पण करायची आहे, तसेच आघाड्यांची माळ अर्पण करायची आहे। तर ही पूजा संध्याकाळी किंवा सकाळी देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर पूजेला गुळ, फुटाणे किंवा साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा व आरती करावी। गणपतीची व माता लक्ष्मीची आरती करावी व आरती झाल्यानंतर त्याच दिव्याने लहान मुलांचे औक्षण करावे। व या महिन्यात एखाद्या तरी शुक्रवारी किंवा कोणत्याही एका शुक्रवारी जरा जिवंतिकेची एकदा ओटी भरायची आहे। त्यामध्ये आपल्याला पीस, नारळ, सुपारी घेऊन किंवा खोबळा घेतला तरी चालेल, जरा जिवंतिकेची ओटी भरायची आहे। आता हा फोटो जर तुम्ही पहिल्या दिवशी लावत असाल तर जरूर लावावा, परंतु बऱ्याच ठिकाणी तो नागपंचमीच्या दिवशी लावला जातो। तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करावे। जर तुमच्याकडे हा फोटो नागपंचमीला लावत असाल तर पुढच्या शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारपासून ही पूजा करा, कारण पहिल्या शुक्रवारी तर ही पूजा तुम्हाला करता येणार नाही, कारण नागपंचमी पहिलाच शुक्रवार, हा श्रावणाचा पहिला दिवस हा शुक्रवारचा आहे आणि नागपंचमी नंतर आहे। त्यामुळे नागपंचमीला जर तुमच्याकडे हा फोटो लावत असतील तर तुम्ही दुसऱ्या शुक्रवारपासून ही पूजा केली तरी चालेल। जर तुमची मुलं जवळ असतील तर त्यांचं औक्षण तुम्ही आरती झाली की लगेच करा, औक्षण करायचे। परंतु तुमची मुलं जर लांब राहत असतील किंवा दुसऱ्या गावी, दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी राहत असतील तर त्यावेळी आपल्याला मुलांचे स्मरण करून चारही दिशांना ओवाळायचे आहे। त्याच आरतीच्या ताटाने आपल्याला चारही दिशांना ओवाळायचे आहे, म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशांना ओवाळायचं आहे व प्रत्येक दिशेला थोडे थोडे तांदूळ टाकून आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे। आता मुलं कितीही मोठी असली तरी ती आपल्या आईसाठी बाळच असतात, त्यामुळे प्रत्येक आईने ही पूजा करावी। मुलं मोठी जरी असली तरी तुम्हाला ही पूजा करायची आहे व मुलाला ओवाळते वेळी एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा: जरा जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते। हा मंत्र आपल्याला मुलांना ओवाळताना म्हणायचा आहे। आता या 4 किंवा 5 शुक्रवारपैकी कोणत्याही एका शुक्रवारी तुम्ही एखादी सवासणी जेवू घाला। तर हे जमत नसेल तरी तुम्ही त्या एखाद्या स्त्रीला दूध, खीर यापैकी काही त्यांना खायला द्या किंवा प्रसाद द्या, दक्षिणा द्या व या शुक्रवारी मुलांच्या नावाने उपवास करावा।
बरेच जणांच्या शुक्रवारचा उपवास असतोच, तर त्यात तुमचा हाही उपवास होऊन जातो. आणि बरेच जण पूर्ण श्रावण महिनाच उपवास करतात, त्यावेळी तुमचा हा उपवास पण त्यातच होतो. जर जमत असेल की तब्येतीला झेपत असेल तरच तुम्ही हा उपवास करा. आणि हा फोटो आपण जर चिटकवला असेल तर तो संपूर्ण श्रावण महिना तसाच ठेवायचा व त्यावरच आपली पूजा करायची. व हा फोटो शेवटच्या शुक्रवारी म्हणजे अमावस्येच्याच सकाळी हा फोटो काढून टाकावा. असं म्हणतात की अमावस्येला नाग नरसोबाचा फोटो घरातील कर्त्या पुरुषांनी बघायचा नसतो, त्यामुळे तो अमावस्येला सकाळीच काढून टाकावा. जर तुम्ही नव्यानेच ही पूजा करणार असाल तर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी ही पूजा तुम्ही अवश्य करा. चला तर मग मी ती व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.